मवियातील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटला। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला तर विधान परिषदेचं काँग्रेसला। नाना पटोले यांची माहिती। विधानसभा विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला देण्याची घाई नको, शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका। सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 27 तारखेला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान। 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने सध्या जागा रिक्त। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज। 7 वर्षात पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। रोहित पवारांची नाराजीवर प्रतिक्रिया। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी मुंडे यांचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित। गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी तत्परता दाखवणार, पोलिसांचं आश्वासन। देशमुखांच्या क्रूर हत्येचे 15 फोटो आणि 3 व्हिडिओ समोर। हत्येवेळचे सर्व व्हिडिओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत। महाराष्ट्राला हादरवणारा बीड हत्याकांडाचा घटनाक्रम उघड। वाल्मी कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतोय, त्याला तुरुंगात चहा नाश्ता दिला जातोय। अंजली दमान यांचा आरोप। कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे मुंबई सत्र न्यायालयात। करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी देण्याच्या निर्णयाला आव्हान। 21 तारखेला सुनावणी। लाडक्या बहिणीच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त। 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार, मंत्री आदिती तटकरेंची माहिती। सर्वोच्च न्यायालयाचा रणवीर अलाहाबादियाला मोठा दिलासा। पॉडकास्ट पुन्हा सुरू करता येणार, तर पुढील आदेशापर्यंत अटकेलाही स्थगिती। कोलकाता संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर। रहाणे कर्णधार तर व्यंकटेश अय्यर उपकर्णधार। 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार।